दत्त जयंतीनिमित्त धर्मवीर शंभूराजे प्रतिष्ठान यंदा 25व्या वर्षात पदार्पण करत आहे। यावेळी संस्थापक अध्यक्ष दत्तात्रय तुपे, बाळासाहेब तुपे, विजय तुपे, गणेश ससाणे व धर्मवीर संभाजीराजे प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्या पुढाकारातून दत्त जयंती सोहळ्यानिमित्त सलग 7 दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे। हडपसर येथील श्रद्धेय कैलासवासी विठ्ठल तुपे नाट्यगृह येथे लेखक दिग्दर्शक देवेंद्र पेम ऑल दी बेस्ट नाटकाच्या प्रयोगाच्या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले। येथे लेखक दिग्दर्शक देवेंद्र पेम यांच्या हस्ते ऑल द बेस्ट नाटकाच्या प्रयोगाच्या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले। यावेळी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून विद्यमान आमदार चेतन तुपे यांच्या सौभाग्यवती सोनल तुपे व ऑल द बेस्ट नाटक करणाऱ्या कलाकारांचा तसेच मान्यवरांचा सत्कार करण्यात आला। माजी नगरसेवक मारुती तुपे, उद्योजक विकास तुपे, बाळासाहेब तुपे, राहुल तुपे, डॉक्टर शंतनू जगदाळे यांच्या हस्ते नारळ वाढवून नाटकाच्या प्रयोगाला सुरुवात करण्यात आली। यावेळी नाट्यगृहामध्ये प्रेक्षक वर्ग प्रचंड मोठ्या प्रमाणात उपस्थित होता। ऑल द बेस्ट नाटकाच्या प्रयोगाला सुरुवात करण्यात आली। प्रेक्षकांनी नाटकाला चांगलीच दाद दिली। राजे प्रतिष्ठान हे नाव खूप मोठं आहे। 25 वर्ष झाली हे मला आज कळलं। शुभेच्छा आहे दत्ताभाऊ, तुमचं कार्य खूप छान आहे, मोठं आहे, हे आपल्या पूर्ण हडपसरला माहिती आहे आणि असंच कार्य दत्त जयंती निमित्ताने तुम्ही दरवर्षी जे करतात ते अजून चांगल्या पद्धतीने करत राहू। कारण की आता हे ऑडिटोरियम तयार आहे, यात आपण अजून खूप छान मोठे कार्यक्रम करत राहू आणि सगळ्यांना चेतन तुपेंच्या वतीने शुभेच्छा देते। आणि त्या समजत नाहीये पण आम्ही आज व्यासपीठवरती सगळे आहोत। आमचं खूप गर्दी केली आपण ऍक्च्युली, पण सच आहे तुम्ही परत दरवेळी असं प्रोत्साहन देत राहा आणि थँक्यू व्हेरी मच। आपले धर्मवीर संभाजी प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष दत्तात्रय विश्वनाथ तुपे, या प्रतिष्ठानचे अध्यक्ष बाळासाहेब तुपे आणि सचिव की ज्यांनी धर्मवीर संभाजी राजे प्रतिष्ठानची पूर्ण माहिती सांगितली। वर्षभरामध्ये काय काय कार्यक्रम। 9 डिसेंबरला वरात निघाली घरात, 10 डिसेंबरला आबा की आएगी बारात, 11 डिसेंबरला महाराष्ट्राची गौरव गाथा। हडपसर येथील श्रद्धेय कैलासवासी विठ्ठल तुपे नाट्यगृह येथे या सर्व नाटकांचे आणि कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे। 12 डिसेंबरला श्री दत्त जयंती मिरवणूक सोहळा, 13 डिसेंबरला प्रसिद्ध कीर्तन सम्राट हरिभक्तपरायण निवृत्ती महाराज इंदुरीकर यांचे कीर्तन व महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून 14 डिसेंबरला नक्की ऐकण्यासारखे कीर्तन आहे, तरी ते नक्की ऐका शालिनीताई देशमुख इंदुरीकर। तसेच श्री दत्त जन्म सोहळा सायंकाळी 6 वाजता माळवाडी येथील धर्मवीर संभाजी चौक या ठिकाणी होणार आहे। अशा 7 दिवस चालणाऱ्या या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती आयोजकांनी दिली आहे।